नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मौजे विटावे येथील ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व एक सदस्य यांना शासकीय नियमांचे उल्लंघन, अतिक्रमणास मदत आणि निधीचा गैरवापर केल्याच्या गंभीर आरोपांवरून अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी दिनांक 11 जुलै 2025 रोजी अपात्र ठरवले आहे. शासकीय जागेवर अनधिकृत अतिक्रमण करणे, अतिक्रमण करणाऱ्यांना सक्रिय प्रोत्साहन देणे, जिल्हा परिषद निधीमधून बांधलेल्या गाळ्यांच्या मागील भिंतीचा वापर करून अतिक्रमणास परवानगी देणे, गावात विनापरवाना बेकायदेशीर वृक्षतोड करणे. या प्रकरणात अर्जदाराकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात आली. संबंधित अधिकारी व यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व 3 लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत अपात्र घोषित केले. पूर्ण कायदेशीर प्रक्रिया अर्जदार रवींद्र दगुजी ठाकरे व शरद शिवराम पवार यांच्या वतीने ॲड भारत मुरलीधर ठाकरे यांनी कामकाज पाहिले. काजी सांगवी येथील ज्येष्ठ वकील भरत मुरलीधर ठाकरे यांनी अर्जदाराच्या वतीने सुस्पष्ट कायदेशीर मांडणी करून दोषी पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली. या निर्णयामुळे गावात नियम आणि पारदर्शकतेबाबत सकारात्मक संदेश गेला असून अनेक ग्रामस्थांनी ही कारवाई योग्य व गरजेची असल्याचे सांगितले आहे. अनेक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय गावाच्या विकासात अडथळा आणणाऱ्या मनमानी कारभाराला थारा न देण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. ही कारवाई केवळ कायदेशीर दृष्टीनेच नव्हे तर लोकशाही मूल्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते. ग्रामपंचायत पदाचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि गावच्या निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आहे. वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक, देवळा.